हॅलो गाईज, आजच्या लेक्चरमध्ये आपण चॅप्टर वाईज स्ट्रॅटेजी बघणार आहोत. म्हणजे अष्टांग हृदयाचे जे काही तुम्हाला 14 अध्याय आहेत, 1 ते 15 अध्याय आहेत, पण त्यापैकी फक्त तुम्हाला 1 ते 14 अध्याय करायचे आहेत. तसंच चरकचे जे 1 ते 12 अध्याय आहेत, तो अध्याय प्रत्येक एक अध्याय कशा पद्धतीने तुम्ही केला पाहिजे, जेणेकरून तुमचा टाइम पण वाचेल आणि तुम्हाला एक्झामच्या रिव्हिजनसाठी त्याची हेल्प होईल. अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण स्ट्रॅटेजी बघणार आहोत. स्टार्टिंगला कशा प्रकारे ब्ल्यूप्रिंट तुम्हाला दिलेली आहे, ब्ल्यूप्रिंट मध्ये तुम्हाला कसे कॉमन पॉइंट्स काढायचे जेणेकरून तुमचा एक्झामचा लोड कमी होईल ते बघू आपण. त्यानंतर प्रत्येक चॅप्टर कशा पद्धतीने करायचं आहे, म्हणजे कोणते चॅप्टर चार्ट फॉर्म मध्ये करायचे आहेत, कोणते फ्लो चार्ट मध्ये करायचे आहेत, हे सगळं आपण या लेक्चरमध्ये इन डिटेल मध्ये बघणार आहोत. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचे पॉइंट्स म्हणजे तुमच्याकडे आता सिलेबस प्रिंट असली पाहिजे. मग त्या सिलेबस प्रिंट मधले स्टार्टिंगचे काही पेजेस आणि जे काही ब्ल्यूप्रिंट एनालिसिस दिलेलं आहे, म्हणजे कोणत्या टॉपिकवर एमके आहे, एमके म्हणजेच मस्ट टू नो, डीके डिझायरेबल टू नो, हे पॉइंट्स कोणकोणत्या चॅप्टर मध्ये आहेत ते तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून तुमचं जे काही नाईस टू नो चे टॉपिक्स आहेत ते फक्त एमसीक्यू आहेत, ते तुम्ही फक्त एमसीक्यूच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनीच करायचे आहेत. ओके. सेकंड, प्रिव्हियस इयरचे जे काही क्वेश्चन्स आहेत त्याचं अनालिसिस करायचं. आता आपण प्रत्येक सब्जेक्ट वाईज तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन्स प्रोव्हाइड करतोय, तर प्रत्येक फॅकल्टी प्रिव्हियस इयरला जे काही क्वेश्चन्स आलेले आहेत चॅप्टर वाईज ते तुम्हाला काढून देणार आहे. मग ते पूर्ण प्रिव्हियस इयरचं अनालिसिस करून आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतोय, ऍटलीस्ट ते तरी तुम्ही व्यवस्थित वाचायचे. ओके. नेक्स्ट, एमके अँड डीकेचे पॉईंट तुम्हाला सांगितलं, कारण की एमके मधून सगळे तुमचे एलएक्यू 4 एलएक्यू आणि 6 ते 7 एसएक्यू तुमचे एमके मधून येतात आणि डीकेच्या पॉइंट मधून फक्त एक एसएक्यू किंवा 1 ते 2 हार्डली एसएक्यू येतात. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्यात जास्त वेटेज एमकेच्या पॉइंटला देणं गरजेचं. नेक्स्ट, इम्पॉर्टंट श्लोकास. संहिता म्हटलं की जेव्हा एक्झामिनर पेपर चेक करायला बसतो तेव्हा त्याच्या डोक्यात एकच पॉइंट असतो की श्लोक जिथे असेल तिथे मार्क्स द्यायचे, म्हणजे एक्स्ट्रा मार्क्स द्यायचे. असं नाही की तुम्ही श्लोक लिहिले नाही तर तुम्हाला मार्क भेटणार नाहीत, असं बिलकुल नाहीये. तुम्ही एक्सप्लेनेशन किती चांगल्या रीतीने लिहिता त्यावर पण मार्क डिपेंड असतात, पण जर श्लोक लिहिले तर तुम्हाला आणखीन जास्त मार्क भेटतात. त्यामुळे जे जे आपण लेक्चर्स मध्ये श्लोक सांगितलेले आहेत, इम्पॉर्टंट श्लोक, ऍटलीस्ट ते तरी तुम्हाला पाठ असले पाहिजे. ठीक आहे. फक्त हे 4 पॉइंट डोक्यात ठेवायचे आणि तुम्हाला संहिताचा पेपर, जे काही संहिताचा अभ्यास आहे त्या अभ्यासाला सुरुवात करायची. ओके. नेक्स्ट आपण ब्ल्यूप्रिंट बघूया. तुम्हाला ब्ल्यूप्रिंट मध्ये प्रत्येक एक क्वेश्चन, म्हणजे एसएक्यू असो, एलएक्यू असो, एमसीक्यू असो, तो कोणत्या अध्यायावर येणार आहे हे दिलेलं आहे. ठीक आहे. त्यानुसारच तुम्हाला अभ्यास करायचा. तर सिंपल, तुम्ही ब्ल्यूप्रिंट सोबत ठेवली, त्यानंतर तुम्ही उघडली ब्ल्यूप्रिंट, पहिला एसएक्यू. आता इथे जे काही पॉइंट सांगतोय ना आपण, ते सगळे कशाचे आहेत? एसएक्यूचे पॉइंट आहेत. 8ला 8 एसएक्यू तुम्हाला सांगितले. मग तुमचा जो पहिला एसएक्यू असणार आहे, म्हणजे असं नाही की पहिलाच एसएक्यू तिथं असेल, हेच पॉइंट्स असतील. मे बी पहिला एसएक्यू तुमचा 6 नंबरला जाऊ शकतो, 6 नंबरचा एसएक्यू 3 नंबरला जाईल आणि 3 नंबरचा 1 नंबरला येईल. ओके. असं होऊ शकतं. परंतु जे मध्ये टॉपिक सांगितलेत, म्हणजे 1 नंबरच्या एसएक्यूला जे टॉपिक तुम्हाला 3 सांगितले त्यातूनच क्वेश्चन येणार तुम्हाला, त्याच्या व्यतिरिक्त क्वेश्चन येणार नाही. ठीक आहे. म्हणून अभ्यास करताना हे डोक्यात ठेवायचं. तर 1 नंबरचा तुम्ही एसएक्यू घेतला, 1 नंबरचा एसएक्यू कशावर येणार? अष्टांग हृदय सूत्रस्थानचा पहिला अध्याय, चरकचा 9वा अध्याय आणि चरकचा 10वा अध्याय. ओके. मग तुम्हाला काय करायचंय? हे 3 अध्याय ऍट अ टाइम करायला घ्यायचे. आयुष्कामी अध्याय, चरकचा सूत्रस्थानचा पहिला अध्याय आयुष्कामी अध्याय आहे, नंतर 9वा अध्याय चरकचा. ठीक आहे. अष्टांगचा पहिला आयुष्कामी अध्याय केला, चरकचा 9वा अध्याय करायचा, चरकचा 10वा अध्याय करायचा. चरकच्या 9व्या अध्यायामध्ये खुडाकच्या दुष्पादीमध्ये तुम्हाला चतुष्पाद सांगितले, चिकित्सा चतुष्पाद, आणि 10व्या अध्यायामध्ये व्याधीचं साध्य असाध्यत्व सांगितले. म्हणजे हे दोन्ही जे काही पॉइंट्स आहेत, तुम्ही हा अध्याय केलं की कव्हर होतं. ओके. फक्त चरकनुसार विचारलं तर अष्टांगचे श्लोक टाकायचे नाही. ओके. म्हणजे तुम्ही अष्टांगचा एक अध्याय पूर्ण व्यवस्थितरित्या जर केला तर तुमचे हे 2 अध्यायाचे पॉइंट्स पण त्याच्यामध्ये कव्हर होऊन जातात. एक्स्ट्रा डोकं लावायची गरज नाही. मग आता तुम्हाला काय करायचंय? आयुष्कामी अध्याय खूप सुंदररित्या एक एक पॉइंट त्याचे कव्हर करायचे. ओके. फर्स्ट एसएक्यू क्लिअर. तर सेकंड एसएक्यूला बघा, अष्टांग हृदय सूत्रस्थान 2 म्हणजे दिनचर्या अध्याय, देन 8वा अध्याय अष्टांग हृदयचे 8 म्हणजे मात्राशिती अध्याय, चरकचा 5वा अध्याय आणि चरकचा 8वा अध्याय. हे 4 अध्याय करायचे तुम्हाला.
ह्याच्यामध्ये पण लॉजिक बघा, इथं दिनचर्या सांगितलंय आणि या 5व्या अध्यायामध्ये पण तुम्हाला दिनचर्याबद्दल सांगितलेलं आहे. त्यामुळे पण वेगवेगळा सिक्वेन्स आहे, सिक्वेन्स तुम्हाला लक्षात ठेवावा लागणार आहे. ओके, मग इथला दिनचर्या करायचा, तिथं मात्राशीती अध्याय चरक सूत्रस्थानचा 5वा करायचा, नंतर अष्टांग हृदयाचा पण 8वा अध्याय आहे. हा, इथे एक आहे की अष्टांग हृदयाने पण मात्राशीती अध्याय सांगितले, चरकांनी पण मात्राशीती अध्याय सांगितलाय, पण दोघांचे कंटेंट वेगवेगळे आहेत. त्यामुळे एक्झामला जर तुम्हाला LQ आला मात्राशीती अध्याय वर्णन करा, तर ब्रॅकेटमध्ये चरक आहे का अष्टांग आहे हे व्यवस्थित वाचायचं, त्यानंतरच तो क्वेश्चन अटेम्प्ट करायचा. ओके, आणि नंतर चरक सूत्रस्थानचा 8वा अध्याय. जर हे 4 अध्याय केले तुम्ही तर तुमचा हा 2 नंबरचा SAQ कव्हर झाला. ओके, फर्स्ट झाला, सेकंड झाला. तर थर्ड नंबरला बघा काय काय, अष्टांग हृदय सूत्रस्थान 3, ऋतुचर्या अध्याय, चरक सूत्रस्थान 6, तस्यास्थिती अध्याय. ह्या दोघांमध्ये पण ऋतूंबद्दल सांगितलं, ऋतुसंधी, आदानकाळ विसर्गकाळ डिफरन्स आणि प्रत्येक ऋतूबद्दल डिटेलमध्ये सांगितलं. तुम्हाला माहिती आहे ऋतू लिहायचं म्हटलं की ते 12 पॉइंट्स आठवायचे, जे कॉमन पॉइंट्स आपण सांगितले त्या 12 पॉइंट नुसारच ऋतू लिहायचं. मग तुम्ही एक जरी केला अध्यायाच्यातला खूप सुंदररित्या म्हणजे प्रत्येक पॉइंट केला तरी तुमचा दुसरा अध्याय कव्हर होतो. ठीक आहे, मग ते ऋतू विचारताना नाही विचारत चरकानुसार लिहा किंवा अष्टांगनुसार लिहा, डायरेक्ट ऋतू विचारतात, हेमंत ऋतू एक्सप्लेन करा. ठीक आहे, मग ह्या दोन्हीपैकी एक केला तरी सफिशियंट. नेक्स्ट, अष्टांग हृदय सूत्रस्थान 4, रोगानुत्पादनी आणि चरक सूत्रस्थान 7, न वेगाने धारणी. या दोघांमध्ये पण काय दिलेत, वेग दिले आणि त्याची लक्षणं आणि चिकित्सा पण ऑलमोस्ट सेमच दिलेली आहे. ठीक आहे, फक्त वेगांचा सिक्वेन्स काय आहे तेवढं मात्र लक्षात ठेवायचं. ठीक आहे, अष्टांग हृदयाचे जे काही ग्रंथकार आहेत त्यांनी वेगळा सिक्वेन्स सांगितला आणि चरकांनी वेगळा सांगितलं. सिक्वेन्स लक्षात ठेवा वेगांचा, बाकी लक्षण आणि चिकित्सा तुम्ही तिथली कॉपी केली तरी चालतं. ठीक आहे, म्हणजे इथे 4 टॉपिक दिलेत पण तुम्हाला करायचे 2च टॉपिक. ठीक आहे, इथला अष्टांगचा 3रा आणि चरकचा 6वा, या दोन्हीपैकी एक केला तरी होऊन जातं. अष्टांगचा 4था आणि चरकचा 7वा, या दोन्हीपैकी एक केला तरी होऊन जातं. कारण की ह्याच्यामध्ये विचारून काय विचारतील, धारणीय वेग विचारतील किंवा अधारणीय वेग विचारतील. ठीक आहे, एवढंच विचारणार आहेत विचारून आणि ह्याच्यामध्ये एक ऋतू कोणता तरी विचारतील. ओके, म्हणजे 3रा SAQ फक्त 2 अध्याय केले तरी तुमचा कव्हर होतो, मग तो स्किप नाही करायचा. आता 4था बघा, 4था मध्ये अष्टांग हृदय सूत्रस्थान 11, 12, चरकचा 12वा अध्याय आणि चरकचा पहिला अध्याय. ओके, इथं थोडे मोठे अध्याय आहेत, परंतु इथले जर तुम्ही हे अध्याय केले, जे काही सूत्रस्थानचे अध्याय आहेत हे जर अध्याय तुम्ही 11 आणि 12 केला, तुमचा क्रियाचा पेपर चांगला जाईल. त्याचबरोबर तेच अध्याय तुम्हाला LAQ ला आहेत, म्हणजे इथले हे अध्याय कव्हर केले म्हणजे तुमच्या LAQ चा पण एक पॉइंट कव्हर होतो, ते आपण LAQ बघताना तुम्हाला सांगेल. ओके, मग इथं तुम्हाला काय करायचंय, 11वा अध्याय, 12वा अध्याय, सूत्रस्थानचा 12 अध्याय चरकच्या आणि सूत्रस्थानचा पहिला अध्याय चरकचा करायचा. ओके, नेक्स्ट तुम्हाला 6वा SAQ. ओके, 6व्या SAQ मध्ये काय सांगितलंय, अष्टांग हृदय सूत्रस्थान 5, 6 आणि चरकचा 2रा अध्याय, चरकचा 3रा, चरकचा 4था अध्याय आणि अष्टांग हृदय सूत्रस्थान 15 सांगितले, पण 15वर तुम्हाला क्वेश्चन येत नाही त्यामुळे हे कॅन्सल. कारण की तुम्ही जेव्हा ब्ल्यू प्रिंट बघाल त्याच्यामध्ये नो SAQ, नो SAQ, नो MCQ, नो LAQ असं आलेलं आहे, त्यामुळे त्याच्यावर क्वेश्चन येत नाही, तो स्किप करा. ओके, बाकी तुम्हाला अष्टांगचा 5वा, 6वा अध्याय, चरकचा 2रा, 3रा आणि 4था अध्याय करायचा. याच्यामध्ये चरकचा अष्टांगचा जो 5वा आणि 6वा आहे तो अध्याय अभ्यास करतानाच SAQच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने करा. म्हणजे आपण जे इम्पॉर्टंट लेक्चर्स मध्ये पॉइंट सांगणार आहोत आपण तितकेच पॉइंट करा, सगळं करत बसू नका. कारण की तुमच्या हातामध्ये हार्डली आता 45 ते 50 दिवस आहे. इन डिटेल करायला इतका वेळ नाहीये तुमच्याकडे, कारण की बाकीच्या सब्जेक्टचा पण अभ्यास करावा लागतो. ठीक आहे, त्यामुळे ह्याचं जितकं इम्पॉर्टंट पॉइंट सांगितले तितकेच करा, इन डिटेल नका करू. देन 7वा SAQ मध्ये अष्टांग हृदय सूत्रस्थान 7, अन्नरक्षा अध्याय, अष्टांग हृदयचा 9वा अध्याय म्हणजेच द्रव्य विज्ञानी अध्याय, 10वा अध्याय रसभेदी अध्याय. या तिन्हीपैकी एक क्वेश्चन असणार. मग 7व्या अध्यायावर पण तुम्हाला SAQ सांगितलेला आहे, ज्यामध्ये हार्डली 26 अन्नाच्या परीक्षाच विचारल्या जाते. ठीक आहे, 9व्या अध्यायामध्ये द्रव्याचं जे काही पंचभौतिकत्व आहे ते विचारतात
आणि 10व्या अध्यायामधून फक्त एखादा रस विचारतात. ठीक आहे, ते आता आपण पुढे एक एक डिस्कस करू पॉईंट. पण ते तुम्हाला एक सांगते की हे 3 अध्याय केले तरी तुमच्या इथले 5 मार्क प्लस खालचे जे मार्क्स आहेत ते कव्हर होतात. ओके, पुढे बघा 8वा एसएक्यू अष्टांगचा 13वा 14वा अध्याय आणि चरकचा 11वा अध्याय ह्याच्यावर आहे. मोस्टली अष्टांगचा 13 आणि 14 यापैकी एका अध्यायावरच तुम्हाला क्वेश्चन येतो. चरकच्या 11व्या अध्यायावर क्वचितच फक्त ह्याच्यावर वायूचे कार्य हा एकच क्वेश्चन आतापर्यंत प्रिव्हियस इयरला आलेला आहे. बाकी ते फापट पसारा वाचत बसू नका. ह्या ग्रंथकारांनी हे सांगितलं, ह्या मुनींनी हे सांगितलं, हे ऋषी हे सांगतात, पुन्हा त्याचं खंडन करतात, हे वाचायची गरज नाही. जे इम्पॉर्टंट आहेत तेवढेच पॉईंट वाचा. ओके, क्लिअर इथपर्यंत सगळ्यांना एसएक्यू. आता बघा एसएक्यू मध्ये आतापर्यंत आपण जे टॉपिक बघितले ते डबल एलएक्यू मध्ये कव्हर होणार. मग तुम्ही जर इथं परफेक्ट ते टॉपिक केले असतील तर एलएक्यू मध्ये तुम्हाला ते टॉपिक एकदम रिव्हिजन फास्ट मध्ये रिव्हिजन केलं तरी चालेल. ओके, बघा आता एलएक्यू मध्ये फर्स्ट एलएक्यू आहे अष्टांग सूत्रस्थानचा पहिला, चरक सूत्रस्थान 5, चरक सूत्रस्थान 9 आणि चरक सूत्रस्थान 10. तुम्हाला म्हटलं होतं चरक सूत्र पहिला एसएक्यू आठवा आपला. ओके, पहिला एसएक्यू बघा. पहिला एसएक्यू मध्ये काय सांगितलं, हे एसएक्यूचा पेज आहे. अष्टांगचा पहिला, चरकचा 9वा आणि चरकचा 10वा सांगितलाय. तो एसएक्यू तुम्ही जरी केला तरी इथला तुमचा 80% तुमचा सिलेबस कव्हर होतो. म्हणजे एलएक्यू तुम्ही लिहू शकता. तुम्हाला ते एक्स्ट्रा करायचं चरक सूत्रस्थानचा पहिला अध्याय. ओके, आणि त्यातल्या त्यात पण चरक सूत्रस्थानच्या 9वा आणि 10वा अध्याय पहिल्या अध्यायामध्ये अष्टांगच्या पहिल्या अध्यायात कव्हर होतो. त्यामुळे एक्स्ट्रा डोकं लावू नका, थोडंसं ट्रिक लावून अभ्यासाला सुरुवात करा. ओके, पहिला झाला एलएक्यू. त्या 4 अध्यायावरून कोणताही क्वेश्चन आला तर तुमचा तो मिस नाही झाला पाहिजे आणि व्यवस्थित तुम्ही तो लिहिलाच पाहिजे. ठीक आहे, स्कोरिंगचे मार्क्स तुमच्या हातात आहेत ते मात्र तुम्ही गमवायचे नाही. हा आता सगळ्यांना 100% क्वेश्चन सॉल्व्ह झालाच पाहिजे. दुसरा एलएक्यू बघतोय आपण आता. ओके, दुसरा अष्टांगचा दुसरा अध्याय, अष्टांगचा 3रा अध्याय, चरकचा 5वा अध्याय आणि चरकचा 6व्या अध्यायावर आहे. बघा हा दिनचर्या अध्याय. ओके, हा ऋतुचर्या आहे, हा मात्राशिती आहे चरकचा आणि हा तस्याशिती आहे. ओके, इथं पण थोडंसं डोकं जर लावलं तुम्ही तस्याशिती आणि ऋतुचर्या दोघांमध्ये हे ऋतू सांगितलेत म्हणून एक अध्याय केला तरी दुसरा अध्याय कव्हर होतो. म्हणजे एक केला तरी दुसरा कव्हर होतो, वेगळं त्याच्यामध्ये काही करायची गरज नाही. आणि हे 2 अध्याय तुम्हाला एससीक्यू मध्ये कव्हर झाले. दिनचर्या प्रॉपर करायचा. दिनचर्या खूप वेळेस एलएक्यू ला आलेला आहे. ओके, दिनचर्या आणि ऋतुचर्या एक ऋतू असतोच एलएक्यू, त्यामुळे हे अध्याय कधी स्किप नाही करायचे. ओके, हे झालं दुसऱ्या एलएक्यूचं. तर तिसरा एलएक्यू बघा, अष्टांगचा 11वा, अष्टांगचा 12वा, अष्टांगचा 13, अष्टांग 14 आणि चरकचा 12. मोस्टली अष्टांगचा 11वा अध्याय आणि 12वा अध्याय यावरच क्वेश्चन येतात. 13व्या आणि 14व्यावर तुम्हाला एसएक्यू विचारले जातात. ठीक आहे, आणि 12व्या अध्यायावर पण एसएक्यू विचारतात. हे पॉइंटवर कव्हर झाले. फर्स्ट एलएक्यू, सेकंड एलएक्यू ह्याचे कमी टॉपिक्स आहेत आणि ते टॉपिक एकमेकांमध्ये मर्ज आहेत, कॉमन टॉपिक्स आहेत. त्यामुळे ते 2 जर तुम्ही चांगले केले, इथं समजू शकते की 11-12 थोडा हार्ड आहे, पण हे दोन्ही पण चार्ट फॉर्म मध्ये करायचं. मी तुम्हाला ज्या पद्धतीचे चार्ट शिकवलेले आहेत त्या चार्टच्या फॉर्म मध्येच करायचं, एक्स्ट्रा ह्याला डोकं लावतच बसायचं नाही. ओके, आता पुढचा बघा, चौथा एलएक्यू, अष्टांगचा 8वा, अष्टांग 9, अष्टांग 10, चरकचा 11, अष्टांग 4 आणि चरकचा 7वा अध्याय. ह्या दोन्ही अध्यायामध्ये वेग सांगितले ते आपण बघितले. एक अध्याय केला की दुसरा अध्याय कव्हर होतो आणि मोस्टली या दोन्हीपैकी एका अध्यायावरच क्वेश्चन एलएक्यूचा असतो. मग क्वचित बनला तर 10वा अध्याय रसभेदी अध्यायावर एलएक्यू बनू शकतो, बाकी कोणत्या अध्यायावर एलएक्यू ह्याच्यामध्ये बनणार नाही. ठीक आहे, म्हणून तुम्हाला अष्टांगचा 4था अध्याय चांगला करायचा आहे, जो वेग आहे. इन शॉर्ट, आयुष्कामी अध्याय, दिनचर्या अध्याय, ऋतुचर्या अध्याय आणि रोगानुत्पादने अध्याय हे 4 अध्याय स्किप करायचेच नाही. या 4पैकी 2 किंवा 3 तुम्हाला एलएक्यू असतात. ठीक आहे, म्हणून अष्टांगचे जे पहिले 4 अध्याय आहेत ते स्किप करायचेच नाही. काही हो, तुम्ही रट्टा मारा शेवटी, पण ते अध्याय स्किप करू नका, त्याच्यावरच जास्त एलएक्यू असतात.
ठीक आहे, क्लिअर सगळ्यांना? म्हणजे याच्यात आपल्याला एवढं सांगायचं होतं की तुम्ही LAQ चे पॉईंट केले तरी अर्ध्याच्या वर SAQ कव्हर होतात. म्हणजे 4ही LAQ चे हे इतके अध्याय जर तुम्ही केले तर तुमचं 70 to 75% SAQ कव्हर होतात. ठीक आहे, म्हणून थोडंसं लॉजिक लावून अभ्यास करा की आपल्याला कशा प्रकारे अध्याय करायचे. आता आपण बघणार आहोत की प्रत्येक एका अध्यायामध्ये तुम्हाला कोणते पॉइंट्स करायचे आणि तो अध्याय कशा प्रकारे केला पाहिजे, किती वेळ दिला पाहिजे त्या अध्यायाला. ठीक आहे, तर ह्या अध्यायावर आपल्याला आयुष्कामी अध्यायावर MCQ, SAQ आणि LAQ सगळे विचारले जाणार आहेत. त्यामुळे या अध्यायाला थोडासा जास्त वेळ द्यायचा. आणि आपण म्हटलं की या अध्यायामध्ये जे काही तुम्हाला हे विचारलं जाणार आहे, साध्य असाध्यत्व विचारलं जाणार आहे. ठीक आहे, साध्य असाध्यत्व या अध्यायामध्ये विचारलं गेलेलं आणि चिकित्सा चतुष्पाद हे चरकांनी पण विचारले. म्हणून या अध्यायाला थोडा जास्त वेळ द्या. जास्त वेळ देऊन प्रत्येक एक पॉइंट खूप व्यवस्थितरित्या करा. ठीक आहे, जेणेकरून तुमचे जे काही कन्सेप्ट आहेत, आता हे त्रिदोष वजाठराग्नी, दोष कोष्ठ, त्रिदोष गुण, अष्टांग हृदय हे जे पॉइंट्स आहेत छोटे छोटे पॉइंट्स आहेत, पण त्यामध्ये तुमच्या खूप साऱ्या कन्सेप्ट दडलेल्या आहेत आणि तुमच्या कन्सेप्ट पण क्लिअर होतात जर हा अध्याय चांगला केला. ठीक आहे, चरकचा पहिला आणि अष्टांगचा पहिला अध्याय खूप सुंदररित्या करा. ठीक आहे, ह्याच्यामध्ये एवढ्याच ह्याच्यावर क्वेश्चन विचारले जातात, बाकी क्वेश्चन्स येत नाहीत. हे LAQ चे क्वेश्चन्स आहेत आणि हे SAQ चे क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे, बाकी या अध्यायामध्ये एक्स्ट्रा पापड पसारा वाचत बसू नका. ठीक आहे, आणि हा अध्याय तुम्हाला थेरी फॉर्म मध्येच करावा लागणार आहे, कारण की सूत्रस्थानचे जे पहिले अध्याय आहेत ते थेरी फॉर्म मध्येच दिलेले. देन आता दिनचर्या अध्याय. दिनचर्या अध्यायाला सिंपल काय करायचं, एक तुमचं पेज घ्यायचं. दिनचर्या अध्याय संपूर्ण अध्याय तुम्हाला वर्णन करायला येतो LAQ साठी. ठीक आहे, LAQ सद्वृत्तावर पण LAQ येतो, दिनचर्यावर मोस्टली LAQ असतो. आणि जर SAQ आलाच तर व्यायाम, अभ्यंग, स्नान याच टॉपिकवर SAQ येतात. ह्याच्यामध्ये जास्त डीप मध्ये SAQ विचारले जात नाहीत. मग ह्याचे लाभ काय आहेत, कोणी करायचं कोणी नाही करायचं हे सगळे पॉइंट्स विचारतात. ठीक आहे, मग हे अध्याय तुमचं वाचणं झाला. वाचणं झाल्यावर काय करायचं, एक पेज घ्यायचं, त्याच्यामध्ये एक एक सिक्वेन्सने पॉइंट लिहायचे. सिक्वेन्स खूप महत्वाचे आहे. पहिल्यांदा काय सांगितलंय, ब्राह्ममुहूर्त उत्तिष्ठे, नंतर मग प्रातःक्रिया सांगितलेला आहे, 3 नंबरला दंतधावन सांगितलेला आहे. हा सिक्वेन्स तुम्हाला आला पाहिजे. 4, 5, 6, 7 हा जो खाली सिक्वेन्स सांगितला तो सिक्वेन्स तुम्हाला पाठ असलाच पाहिजे दिनचर्या अध्यायाचा. ठीक आहे, जर सिक्वेन्स चुकला तर तुमचे तिथे मार्क्स पण जातात. त्यामुळे दिनचर्या अध्यायाचा सिक्वेन्स कधीही लक्षात ठेवायचा आणि अशाच फॉर्मॅटमध्ये लक्षात ठेवायचा. सेकंड, तुम्ही फर्स्टला तर ब्राह्ममुहूर्त उत्तिष्ठ आहे, सेकंडला जे काही प्रातःक्रिया आहेत मलमूत्र विसर्जन सांगितलंय, थर्डला दंतधावन आहे. ठीक आहे, मग काय करायचं, इथे दंतधावन लिहिलं, मग इथं लगेच खाली काय करायचं, दंतधावनात कोणते पॉइंट सांगितले आहेत, वनस्पती सांगितल्यात, काडीची लांबी सांगितलीये, कधी करायचं, रस सांगितलेत, हे छोटे छोटे पॉइंट्स असे लिहायचे. म्हणजे हार्डली तुमच्या एका पेजवर सगळ्या दिनचर्या अध्यायाच्या नोट्स तयार होतात. ठीक आहे, आणि हे आत्ताच तुम्हाला एक्झामच्या आधी जर तुम्ही केलं तर आणखीन छान प्रकारे ते लक्षात राहतं. म्हणजे फक्त तुम्ही वाचताय, बुकमध्ये दिनचर्या अध्याय 10 ते 12 पेजेसचा दिलेला आहे. 10 ते 12 पेजेस वाचण्यापेक्षा एक पेज मध्ये तुम्ही रिव्हिजन करू शकता त्याचं. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला दिनचर्या अध्यायाचं करायचं. ऋतुचर्या अध्याय. ऋतुचर्याचं एकदम सिंपल आहे, फक्त तुम्हाला एक्स्ट्रा पॉइंट काय करायचं, ऋतुसंधी. एक्स्ट्रा मध्ये फक्त 3 पॉइंट, ऋतुसंधी, हंसोदक आणि अदानकाल विसर्गकाळ डिफरन्स करायचं. बाकी हे जे कॉमन पॉइंट्स आहेत 12 पॉइंट जे कॉमन आहेत तुमचे, याचं आपल्या युट्यूबवर लेक्चर पण आहे, तुम्ही ते लेक्चर पण बघू शकता की कोणते 12 पॉइंट्स आहेत. आणि त्या 12 पैकी 6 पॉइंट्स हे तुम्हाला एका चार्टच्या फॉर्म मध्ये मी दिलेले आहेत, ते कॉमन पॉइंट्स म्हणून तुम्ही जशाला तसे वापरू शकता. ठीक आहे, आता इथं जर सांगत बसले तर आणखीन आपला एक्स्ट्रा वेळ जाईल, आपल्याला पुढचे अध्याय पण बघायचे. त्यामुळे हे लेक्चर झाल्याबरोबर लगेच ज्यांनी ऋतूचे कॉमन पॉइंट्स बघितले नाहीत, कॉमन पॅटर्न बघितलेला नाहीये, त्यांनी लगेच जाऊन ते लेक्चर बघायचे, जेणेकरून तुमचं त्या एका लेक्चर मध्ये ऋतुचर्या अध्याय पूर्ण कव्हर होत. एक्स्ट्रा पॉइंट काय, ऋतुसंधी, हंसोदक आणि अदनकाळ विसर्ग काय करायचंय, हे हार्डली तुमचे 5-5 मिनिटाचे पण टॉपिक नाहीयेत. ठीक आहे, फक्त तुम्ही ते 12 कॉमन पॉइंट्स केलेत. नाहीतर मग ऋतुचर्या खूप हार्ड आहे. प्रत्येक ऋतूमध्ये प्रत्येक ऋतू वेगवेगळी ऋतुचर्या, आहार विहार सांगितलेला आहे, तिथं कन्फ्युजन होतं.
त्यामुळे तुम्ही हे जे कॉमन पॉईंट सांगितले त्या पॉईंट्सनुसारच करा, जास्त कन्फ्युजन क्रिएट करून घेऊ नका. ओके. आता रोगानुत्पादन ह्याच्यावर पण तुम्हाला काय सांगितलं, एससीक्यू आणि एलएक्यू सांगितलेलं आहे. सिंपल आहे, याच्यामध्ये चार्ट करायचा आहे तुम्हाला. ओके. ज्यांनी श्लोक पाठ केलेत रोगानुत्पादनी अध्यायाचे त्यांनी श्लोकच रिव्हिजन करा आणि एक्झाम मध्ये श्लोकच लिहा. पण ज्यांनी श्लोक केलेले नाहीये त्यांनी आता लगेच हे लेक्चर झालं किंवा तुम्ही जेव्हा रोगानुत्पादनी हा अध्याय अभ्यासाला घ्याल तेव्हा तुम्ही चार्ट करायचा, त्यामध्ये वेग, लक्षणे आणि चिकित्सा लिहायची. ओके. जर फुल स्केप पेज असेल तर ह्या पेजवर अर्धे, ह्या पेजवर अर्धे असं तुमचं बसून जातं आणि रिव्हिजनच्या वेळेस कन्फ्युजन होत नाही की ह्याच्यात लक्षणे कोणती होती, त्यात लक्षणे कोणती होती, चिकित्सा काय होती, त्याचं कन्फ्युजन होत नाही. अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक वेगाचा चार्ट करायचा आणि एक्झाम मध्ये जरी तुम्हाला आलं अधारणीय वेग वर्णन करा, सरळ चार्ट टाका, एक्सप्लेनेशन काहीच लिहू नका, तुम्हाला 8 to 9 मार्क्स इथं भेटतात. ठीक आहे. आणि चार्टचं हार्डली तुमचं 10 ते 15 मिनिटात रिव्हिजन पण होतं आणि कन्फ्युजन पण कमी होतं जर चार्ट्स केलेत. ओके. रोगानुत्पादनी अध्याय आणि न वेगानं धारणीय अध्यायाच्या रचा आहे, त्या दोघांनाही सेम चार्ट्स करायचे ह्याच फॉर्मॅटमध्ये. कळालं हा अध्याय कसा करायचा? ओके. आणि या अध्यायामध्ये काही पॉइंट्स आहेत जे एससीक्यूला, जसं की अधोवायू, छर्दी वेग, मलमूत्र वेग आणि शुक्रवेग, हे 5 ते 6 पॉइंट्स आहेत. ते आपण इम्पॉर्टंट लेक्चरच्या व्हिडिओमध्ये कव्हरच करणार आहोत. ओके. पण इथं कळालं तुम्हाला कसा रोगानुत्पादनी अध्याय करायचा आहे ते. श्लोक केले असतील तर श्लोकचं सारखं सारखं रिव्हिजन कराच. ओके. आता बघा, द्रवद्रव्य विज्ञानी अध्याय आणि अन्न स्वरूप अध्याय या दोघांमध्ये फक्त आणि फक्त एससीक्यूच दिलेले आहेत, तर मग त्याच्या फक्त एससीक्यूच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनीच तो अध्याय करायचा आहे. आणि पीवायक्यूचं जर तुम्ही अनालिसिस केलं तर यामध्ये आणि यामध्ये एवढेच क्वेश्चन्स पीवायक्यूला विचारले गेले. ज्यांनी हा अध्याय आधीपासून व्यवस्थितरित्या केलाय त्यांनी तसाच व्यवस्थितरित्या करा, पण ज्यांनी टच पण नाही केलं या अध्यायांना किंवा खूप मोठे अध्याय आहेत, वेटेज कमी आहे, दोन्हीपैकी एका अध्यायावर एससीक्यू येणार आहे असं ज्यांना वाटतं त्यांनी ऍटलिस्ट एवढे तरी पॉइंट करा. ओके. म्हणजे द्रवद्रव्य विज्ञानीमध्ये शीतजल, उष्णजल, अष्टविध क्षीर, घृत गुणधर्म, तिळतेल गुणधर्म आणि मध्य गुणधर्म, हे 5 पॉइंट तरी करा. ओके. आणि नंतर अन्न स्वरूप मध्ये शुकधान्य इन डिटेल, कृतान्न वर्ग मध्ये जे काही मंडपेय, विलेपेय, वागू आहेत ते इन डिटेल. ठीक आहे. म्हणजे किती पट पाणी वापरायचं, त्याचा लाभ काय आहे, त्याचे गुणधर्म काय ते तिथं इन डिटेल करायचं. नंतर मास वर्गामध्ये जे काही 8 तुम्हाला क्लासिफिकेशन सांगितले ते, आणि औषधी वर्ग एमसीक्यूच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी महत्वाचा आहे. म्हणजे त्याच्यावर एससीक्यू पण येतो पण एमसीक्यू जास्त विचारले जातात. ओके. आणि नेमकं आपल्या आजूबाजूला जे आहेत त्यांना पण त्याचे एमसीक्यू येत नाहीत, त्यामुळे ते एकदा तुम्ही वाचूनच घ्या. ओके. तर इतकं जरी तुम्ही ह्या 2 अध्यायात केलं तरी सफिशियंट, कारण की दोन्ही अध्याय मिळून एक एससीक्यू येणार आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये इतकेच पॉइंट्स करा आणि ह्याच्या बाहेर काही क्वेश्चन्स येत नाही. अन्नरक्षा अध्याय हा पण फक्त एससीक्यू साठी दिलेला टॉपिक आहे. मग एससीक्यू साठी हार्डली तुम्हाला याच्यामध्ये 26 अन्नाची लक्षणे आणि परीक्षा, मग त्याच्यामध्ये पण जे काही अग्निपरीक्षा आहे, अग्निपरीक्षामध्ये 2-3 पॉइंट सांगितलेत की जेव्हा 26 अन्न अग्नीच्या संपर्कात येतं तेव्हा कशा प्रकारचा आवाज येतो, त्याचा रंग कसा असतं, त्याचा गंध कसा असतो, ते पॉइंट्स तेवढे तिथं वाचायचे तुम्हाला. ठीक आहे. बाकी विरुद्ध आहार, व्याख्या, प्रकार, चिकित्सा आणि उदाहरणासह वाचून ठेवायचे. एलएक्यू ला आला तर फक्त तुम्हाला व्याख्या आणि प्रकारच विचारतील किंवा व्याख्या आणि उदाहरणच विचारतील एससीक्यू साठी. ठीक आहे. तर सात्मीकरणाची पद्धत आणि त्रयोपस्तंभ मधलं निद्रा, कारण की आहार तुमचा मात्राशिती अध्यायामध्ये दिलेला आहे, त्यामुळे इथं फक्त निद्रेचा टॉपिक तुम्हाला व्यवस्थित करायचा. ठीक आहे. एवढंच तुम्ही एससीक्यूच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी प्रिपेअर करा, यावर एलएक्यू नाहीये त्यामुळे तुम्ही जास्त इन डिटेल करू नका. ओके. आता मात्राशिती अध्याय ह्याच्यावर एलएक्यू आहे, ह्याच्यावर डायरेक्ट अष्टांग हृदयनुसार मात्राशिती अध्याय वर्णन करा असा क्वेश्चन येतो. असा क्वेश्चन आला तर तुमचे इतके पॉइंट्स त्याच्यामध्ये आले पाहिजे. म्हणजे सुरुवात कुठून करायची? आणखी सुरुवात इंट्रोडक्शन मध्ये काय करायचं? आहार मात्रा,
आहार मात्राचं इंट्रोडक्शन फक्त 2 लाईनचं लिहायचं. हीन आणि अति मात्राचे दुष्परिणाम फक्त 2च लाईनीत लिहायचे. नंतर आलसक, विसूचिका, दंडालसक आमविषय इन डिटेल एक्सप्लेन करायचे तुम्हाला. ठीक आहे. मग हे सगळे जर तुम्हाला पूर्ण अध्यायाला शक्यतो येणार नाही, कारण की खूप मोठा इल्लेखी होत आहेत. शक्यतो तुम्हाला अजीर्ण सेपरेट येईल. अजीर्ण एल्लेक्यूला विचारला जातो सेपरेटली, पण आलाच एल्लेक्यू तर एकदम शॉर्ट मध्ये सगळे एक्सप्लेन करायचे. अजीर्ण 2 लाईन मध्ये एक्सप्लेन करा. प्रकार टाका, प्रकाराचं फक्त डेफिनेशन लिहा. अनुपानचं पण फक्त डेफिनेशन लिहायची. भोजनाची शास्त्रीय पद्धत थोडक्यात एक्सप्लेन करायची. एल्लेक्यूला आला तर हे पॉइंट्स का सांगते, कारण की असं होतं अध्याय खूप मोठा आहे, पण एल्लेक्यूला आल्यावर त्या अध्यायातलं मला काही आठवतच नाही. फक्त आलसक, विसूचिका, दंडालसक इथपर्यंतच आठवतं. पुढे भोजनाची शास्त्रीय पद्धत आहे, त्यात अनुपान आहे, अजीर्ण आहे, हे आठवत नाही आपल्याला एक्झाम. त्यामुळे इथे हे मेन पॉइंट्स देते मी. डायरेक्ट जर अध्याय आला तुम्हाला वर्णन कराय तर असे पॉइंट्स 1 2 3 टाकून लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, क्लिअर सगळ्यांना. आणि बाकी हे जे पॉइंट्स आहेत बाकीचे ते एसएक्यूला तुम्हाला विचारले जातात. ओके. द्रवद्रव्यादी विज्ञानी अध्याय ह्याच्यावर पण एसएक्यू एलएक्यू आहेत, परंतु विचारले जात नाही एलएक्यू मोस्टली ह्याच्यावर. एसएक्यू ह्याच्यावर पीवायक्यू ला मोस्ट ऑफ द वेज विचारला गेलेला आहे. एसएक्यू मध्ये पण द्रव्यांची कारमुकता म्हणजे द्रव्य, गुण, विरे, विपाक या चारीपैकी कशानुसार द्रव्य काम करते ते त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. कारण की हा छोटा टॉपिक आहे, परंतु याच्याकडे दुर्लक्ष होतं सगळ्यांचं आणि तोच टॉपिक एक्झामिनर उचलतो. आणि एक्झाम मध्ये आल्यावर पण आपल्याला असं वाटतं की हे कुठला आहे नेमकं, हाच विचार करण्यात आपले 5-10 मिनिट जातात. ठीक आहे, त्यामुळे हा टॉपिक मिस नाही करायचा. त्याचबरोबर तुम्हाला वीर्य सेपरेटली एसएक्यू ला विचारलं जातं. विपाक पण एसएक्यू ला सेपरेटली विचारतात. प्रभाव विचारला जात नाही सेपरेट, आतापर्यंत कधी विचारला गेलेला नाहीये. आणि द्रव्याचे गुण आणि कार्य ह्याचा पण चार्ट करायचा. तर बघा तुम्हाला 5 द्रव्य दिले त्या अध्यायामध्ये. ओके, मग काय करायचं, द्रव्य, गुण आणि त्यांचे कार्य. फॉर एक्झाम्पल आता बघा, द्रव्य पार्थिव असेल तर इकडे पार्थिव लिहा, जलीय असेल तर जलीय लिहा, आणि त्यानुसार मग पार्थिवचे कोणते गुणधर्म आहे, त्याचं काय कार्य आहे, संघात हे कार्य आहे त्याचं, तर मग त्यानुसार तुम्हाला हे चार्ट कम्प्लीट करायचं. ठीक आहे, मग असं पार्थिव, जलीय, तेज, आकाशीय हे सगळ्यांचा चार्ट फिलअप करायचा. ओके, म्हणजे हा एक चार्ट तुम्ही केला तर तुमचा हा एक एसएक्यू कव्हर होतो. आणि रिव्हिजनसाठी हार्डली 2 मिनिट लागतात एका चार्टच्या. ठीक आहे, असं कॅल्क्युलेशन माइंडमध्ये आतापासून असलं पाहिजे तुमच्या, की मी हा अध्याय वाचतोय, हा अध्याय वाचताना मला काय करायचंय, एक पेज घ्यायचंय, त्याच्यावर व्यवस्थितरित्या वर नाव टाका, त्यामध्ये शॉर्ट पॉइंट्स काय आहेत, मेन हेडलाईन्स काय आहेत, त्या अध्यायाचा सिक्वेन्स काय आहे, जे अध्याय डायरेक्टली विचारले जातात, दिनचर्या अध्याय वर्णन करा, त्याचा सिक्वेन्स काय आहे, हे तुमच्या लक्षामध्ये बॅक ऑफ द माइंड असलं पाहिजे. ठीक आहे, तेव्हाच ते तुमचं चांगल्या प्रकारे वाचन चालू आहे असं म्हणता येईल. ओके, कळाला हा अध्याय कोणत्या फॉर्मॅटमध्ये करायचा, याचा डायरेक्ट तुम्ही चार्ट बनवा. विरे विपाकांचे प्रकार करा. नंतर द्रव्याचे कारमुक्ता, हा पण एक महत्वाचा टॉपिक आहे, हा स्किप करायचाच नाही. ओके, द्रव्याचे कार्यक्षेत्र विचारले जात नाहीत, पण जर आलाच तर एकदा तुम्ही ते वाचून घ्या. रसभेदी अध्याय, याचा पण कॉमन पॉइंट सांगितलेत, 5 पॉइंट्स आहेत कॉमन. याचा पण व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ बघा. एकतर तुम्हाला याचं रसाचे पांचभौतिकत्व, ओके, डायरेक्ट रसांचे पांचभौतिकत्व असं तुम्हाला एसएक्यू येतो, किंवा रसांचे पांचभौतिकत्व प्लस एक रस, दोन्ही मिळून तुम्हाला एलक्यू ला येतं. ओके, मग त्या पॅटर्न मध्ये तुम्हाला आधी काय करायचं, रसाचं नाव लिहायचं, नंतर त्याचं उदाहरण लिहायचं, नंतर मग त्याचं काय लिहायचं, त्याचे गुणधर्म कोणते आहेत लिहायचे. गुणधर्म म्हणजेच थोडक्यात ते कसं कार्य करतं. ओके, नंतर लक्षणे आणि अतिसेवनाचे दुष्परिणाम. हे सगळं बुकमध्ये दिलेलं आहे, फक्त बुकमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दिलंय, म्हणजे एकाच अध्यायात पण सेपरेटली दिलेले. ते तुम्हाला एका ठिकाणी काढायचे प्रत्येक रसांचं.
ठीक आहे, म्हणजे आपल्याकडे 6 रस आहेत, 6 रस 6 पेजेसवर बसले पाहिजे आता तुमच्या रिव्हिजनसाठी. ओके, त्यातला एकच रस तुम्हाला विचारला जाईल. ठीक आहे, याच फॉर्मॅटमध्ये रस करा. जर फक्त वाचत गेलात रसाचं तर ते लक्षात राहणार नाही. मधुर आम्ल लवण पर्यंत लक्षात राहील. कटू तिक्त कशायचं पुन्हा इकडे कन्फ्युजन होईल. कटू तिक्त वाचताना असं वाटेल की तुम्हाला ते आम्लाचं वाचतोय मी, त्यामुळे हे कन्फ्युजन नको म्हणून हे कॉमन पॉइंट्स दिलेले आहेत. ठीक आहे, पुढे 11 आणि 12वा जो अध्याय आहे तो थोडा मोठा वाटतो पण नाही. तुमचं क्रियाचे श्लोक पाठ असतील तर ते इकडे तुम्ही श्लोक वापरू शकता, जर ते अष्टांग हृदयाचे असतील तर. नसता हा पूर्ण अध्याय चार्ट फॉर्म मध्ये करायचा. जसं की या अध्यायामध्ये तुम्हाला काय सांगितलंय, दोष धातू मल. ओके, दोष धातू आणि मल. ओके, यांचं प्रत्येकाचं प्राकृत कार्य, क्षय, वृद्धी आणि अवस्थानुरूप चिकित्सा सांगितली आहे. म्हणजे कशाची चिकित्सा सांगितली आहे तर कशाची सांगितलेली नाही. तर मग तुम्हाला सिंपल काय करायचंय बघा, चार्ट कसा करायचा तुम्हाला. इथे तुम्ही वात लिहा, पित्त, तर फक्त दोषांचं सांगते, तुम्ही धातू आणि मलांचा या फॉर्मॅट मध्ये चार्ट करायचा. ठीक आहे, वात पित्त कफ लिहिलं. मग इथं प्राकृत कार्य, काय काय प्राकृत कार्य आहेत, वाताची काय पित्ताची काय, वाताची पित्ताची कफाची लिहिली. ठीक आहे, नंतर वृद्धी, वात पित्त कफाची वृद्धीची लक्षणे लिहिली आणि नंतर क्षय, वात पित्त कफ यांच्या क्षयाची लक्षणे लिहिली. म्हणजे तुमच्या एका चार्ट मध्ये 3 तुमचे एसक्यू कव्हर झाले. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला धातूंचं करायचंय आणि मलांचं करायचंय. ठीक आहे, धातूचा थोडा चार्ट मोठा जातो, परंतु तसं केलं तर तुमचं कन्फ्युजनही होणार नाही. बाकीच्यांना श्लोक पाठ आहेत त्यांनी श्लोक जसे तसे पाठ केले तरी चालेल, पुन्हा श्लोकचं रिव्हिजन करा. ओके, आणि मग उरतात फक्त 2 पॉइंट्स. ओके, 2 पॉइंट कोणते उरतात, आश्रय भाव, आश्रय भाव आणि ओज. ओके, हे 2 पॉइंट्स तुम्ही करायचे सेपरेटली. ओजवर तुम्हाला एलएक्यू विचारला गेलेला आहे प्रिव्हियस इयर. झालं, या अध्याय एवढंच आहे. अध्याय खूप मोठा आहे, याच्यात कसं करायचं ह्याचा बिलकुल विचार नाही करायचा. एवढे पॉइंट केले तरी तुमचा अध्याय कव्हर होतो. ठीक आहे, वाटलं तर एकदा क्रॉस चेक करा की एवढेच पॉइंट्स आहेत का, कारण की त्यात काय दिलेलं आहे, आधी वाताची सगळी कार्य, नंतर दोषांची सगळी कार्य, धातूंची सगळी कार्य, मलांची सगळी कार्य दिले, नंतर वृद्धीची सगळ्यांची लक्षणे, नंतर क्षयाची लक्षणे दिले. त्यामुळे तो अध्याय मोठा वाटतो. बाकी तो अध्याय बिलकुल मोठा नाही, याच फॉर्मॅटमध्ये त्याचा आणि इतकाच अभ्यास करायचा. ओके, पुढे दोषभेदी अध्यायामध्ये इथं पण चार्ट करायचे सर्व, स्थान आणि प्रकार. ओके, दोषांची स्थाने, दोषांच्या स्थानांचा चार्ट करा आणि प्रकार. मग प्रकारामध्ये प्रकाराची स्थाने आणि त्याचे कार्य. म्हणजे वाताचे 5 प्रकार आहेत त्याचा एक चार्ट झाला, पित्ताचे 5 प्रकार त्याचा चार्ट आणि कफाचे 5 प्रकार त्याचा वेगळा चार्ट. अशा फॉर्मॅटमध्ये चार्ट करायचे आणि बाकीचे राहतात पॉइंट, त्रिविध हेतू, त्रिविध मार्ग, व्याधीचे प्रकार आणि दशविध परीक्षा भाव. त्रिविध हेतू पण विचारतात आणि दशविध परीक्षा भाव पण एक्झामला एलएक्यू साठी विचारले गेले. तुमच्या सिनियरला, जस्ट या सिनियर बॅचला त्रिविध हेतू आला होता, पण त्याचा श्लोक आलता, त्यांना कन्फ्युजन झालं की तिथं काय लिहायचं. ठीक आहे, ते आपण लेक्चर मध्ये सांगितलं त्याचा कोणता श्लोक आहे, त्या श्लोकच्या आधारे तुम्हाला लिहायचं. ओके, अनेक महत्वाचा पॉइंट, 2 वर्ष झालं त्यांनी कोणता तरी एका एसक्यू किंवा एक एलएक्यू श्लोकच्या फॉर्म मध्ये विचारतात. आता ज्यांनी श्लोक पाठ नाही केले, ज्यांना श्लोक येत नाहीत, त्यांनी फक्त स्टेबल राहायचं आणि तो श्लोक 3 वेळेस वाचायचा. ठीक आहे, जेव्हा तुम्ही तो श्लोक 3 वेळेस वाचाल तेव्हा कोणता तरी एक असा पॉइंट भेटतो की ते कळतं तिथं काय लिहायचं. ठीक आहे, आता त्रिविध हेतूच्या श्लोक मध्ये पण हेतू मेन्शन केलेला आहे तिथं स्पष्ट, किंवा असात्म इंद्रियार्थ संयोग असं त्या श्लोक मध्ये आलेलं आहे, त्याहून क्लिक होतं की ते हेतू लिहिणं महत्वाचं. ठीक आहे, त्यामुळे कधीही श्लोक आलाच संहितेच्या पेपरला तर तो श्लोक 3 वेळेस मन लावून वाचायचा. ठीक आहे, 2 सेकंद वेळ जाईल तुमचा, परंतु पूर्ण एलएक्यू सुटणार नाही. ओके, याची काळजी सगळ्यांनी घ्यायची.
13वा अध्याय पण तुम्हाला एसक्यू एलक्यू साठी आहे. त्यामध्ये वातोपक्रम, पित्तोपक्रम, कफोपक्रम करायचा आहे. उपक्रम करताना पण प्रत्येकाचं काय करायचं, उदाहरणार्थ वाताचा उपक्रम आहे तर वाताचा उपक्रम करताना असा फ्लो चार्ट करा. बाह्य उपक्रम कोणते आहेत ते इकडे लिहा आणि आभ्यंतर उपक्रम कोणते आहेत ते या साईडला लिहा. ओके, असंच पित्त आणि कफाचं करायचं. त्यानंतर हे काही पॉइंट्स आहेत जे तुम्हाला विचारले जातात किंवा हा अध्याय करताना तुम्हाला एवढेच पॉइंट केले तरी सफिशियंट आहे. ओके, दोषगती, सामनिराम दोष, आमाची व्याख्या, शोधनकाळ आणि शोधनाचं महत्व एसक्यूला विचारतं. कारण की शोधनाचं महत्व जनरली कोणी वाचत नाही, परंतु इथं शोधनाचं महत्व तुम्हाला आलेलं आहे, ते तेवढं तुम्हाला वाचायचं आहे. ठीक आहे. नंतर शमन औषधी सेवनचा जे काही काळ सांगितले तेवढे करा. बाकी ह्याच्यामध्ये तर फक्त तुम्हाला एक चार्ट जरी केला द्विविध उपक्रमाचा, जो गाडगे सरांचे जे बुक यूज करतात त्यांच्या बुकमध्ये आहे तो चार्ट. जसं की उपक्रम सांगितलेत, मग त्यामध्ये 2 संतर्पण, अपतर्पण, मग पुन्हा अपतर्पणाचे 2 लंघन आणि बृहन. हे जे चार्ट आहे हा एक चार्ट जरी केला तुमचा तरी द्विविध उपक्रम पण होतात, शोधनाची व्याख्या प्रकार पण होतात आणि शमनाची व्याख्या प्रकारे होतात. म्हणजे शोधन आणि शमन अपतर्पणाचे प्रकार आहेत. ओके, शोधन शमन. मग या चार्ट मध्ये काय करायचं, उपक्रमाची व्याख्या, संतर्पणची व्याख्या, अपतर्पणची व्याख्या, नंतर शोधनची व्याख्या, शमनची व्याख्या करायचं. म्हणजे हे सगळे इतके पॉइंट्स तुमचे कव्हर होतात. ओके, आणि लंघन बृहनाचा सम्यक अतियोग याचा एक तुम्हाला श्लोक करा किंवा डायरेक्ट लक्षात ठेवलं तरी चालते. ओके, क्लिअर इथपर्यंत. म्हणजे आपण प्रत्येक एक अध्याय कशा फॉर्मॅट मध्ये करायचंय हे बघितलं. ओके, मग त्याच फॉर्मॅट मध्ये करा. ज्यांनी बिलकुल अभ्यास केलेला नाहीये, ज्यांना माहिती नाही कसं करायचंय, त्यांनी त्याच फॉर्मॅट मध्ये ते अध्याय करायचे. ओके, पण ज्यांनी ऑलरेडी करून ठेवलेलं आहे त्यांनी त्यांचा ओल्ड पॅटर्न फॉलो केला तरी चालेल. ठीक आहे. आता ह्या लेक्चरमध्ये आपण अष्टांगचं पूर्ण बघितलं. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण चरकचा बघू. प्रत्येक एक चरकचा अध्याय कशा प्रकारे एक्सप्लेन करायचा किंवा कशा प्रकारे त्याची स्ट्रॅटेजी असली पाहिजे, अभ्यासाला बसल्यावर कशा प्रकारे केला पाहिजे, आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये बघूया. ठीक आहे. तोपर्यंत अष्टांगचा अभ्यास सुरू करा आणि याच पद्धतीने तुम्ही स्ट्रॅटेजी बनवून अभ्यास करा. ओके, थँक्यू.